नमस्कार. आपण बघतो महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. या ठिकाणी जी काही तोंडवळ फाटा आहे पेठजवळ, या ठिकाणी भीषण अपघात झालेला आहे. एक जो काही कंटेनर आहे त्या कंटेनरने एका गुजरातमध्ये पवार म्हणून आहे अशा व्यक्तीला उडवून दिलेला आहे आणि त्याचा जागेत मृत्यू झालेला आहे. तर ह्या पॉईंटवरती ज्या काही वेगाने गाड्या येणाऱ्या आहेत या ठिकाणी ही जी घटना घडते तर ह्या ठिकाणी फुल स्पीड ब्रेकर दिला पाहिजे जेणेकरून अपघात होणार नाही. तर ह्या सर्व घटनांना जबाबदार कोण? तर आपण बघतो GJ03 DY 7762 ही गाडी, ह्या गाडीने अपघात करून आणि त्याच्यातील जो ड्रायव्हर आहे तो तात्काळ आपल्या सेफ्टीसाठी पेठ पोलीस स्टेशनमध्ये जमा झालेला आहे. पेठ पोलीस स्टेशनने त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई याच्यावर झाली पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. आपण हे बघतोच, ही जी पिकअपच्या त्या बाजूने जे काही मृतदेह पडलेला आहे तर पूर्ण मृतदेहाचे तुकडे तुकडे म्हणजे डोक्यावरतून गाडी गेल्यामुळं सर्व अवयव अस्तव्यस्त पडलेला आहे. देर आहे काय मोटरसायकलवर होते? बरं 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 पायी जात होती का मोटरसायकलवर? हां बरं बरं. आणि काय येऊन डायरेक्ट उडवून दिलं त्याने? काय नाव याचं नाव काय? मंगेश पवार. बरं बरं बरं. दिलेल्या माहितीनुसार अपघात जो घडून आला रस्ता क्रॉस करून मोटरसायकलच्या पाठीमागच्या हे करणार नाही. आबा बघून घ्या, हा स्पीड कमीच करणार नाही. आबा 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 बघा आता ह्या जर गाड्या थांबतच नाही मग असे अपघात का होणार नाही? बरोबर आहे. आता बरोबर 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 हे दोन याच्यावर तू जाणार नाही. घुसणाऱ्याला एक मिनिट, घुसणाऱ्याला काय वाटतं माहिती का? बरोबर थांबणार आहे. बरोबर बरोबर ब्रेक मारणार आहे. हे बघा, दाखवा तिकडे, दाखवा. बघा थांबतोय ते आला, हा थांबतोय का बघा. बघा बरोबर बरोबर. गाडी दाखवा. आता जर ह्या स्पीड ब्रेकरवर गाडी थांबतच नाही मग हे प्रशासनाने आतापर्यंत ह्या अशा हलगर्जीपणामुळे कितीतरी निष्पाप जनतेचा बळी गेलेला आहे आणि याला सर्वस्व जबाबदार कोण? तर हे सर्व आपण बघतो. बघा आता आपण बघतो असे स्पीड ब्रेकर, गाड्या थांबत नाही, एवढा ॲक्सिडेंट होऊन सुद्धा गाडी थांबलीच जात नाही. मग अशा स्पीड ब्रेकरचा उपयोग काय? वेळोवेळी तक्रारी करून लोकांच्या जीवाशी खेळ मांडलेला आहे. 3 वर्षापूर्वी आमच्या सरपंच जो आहे म्हणणं आहे का फुल गाडी फर्स्टमध्ये उभीच पाहिजे, म्हणजे गाडी उभी राहिल्यानंतर फर्स्टमधून पुढे जाईल तेव्हा अपघातच होणार नाही. पण ह्या गोष्टीकडे कोणीच लक्ष देत नाही. आपण बघतो जो ब्लॅक शर्टचा आहे हा गाडी चालक आहे आणि यानेच हा अपघात सर्व घडवून आणलेला आहे. तर पेठ पोलीस स्टेशनला विनंती आहे का याला सोडलं नाही पाहिजे. पुढे डेट ठेवा. आतापर्यंत या ठिकाणी साधारण 10 ते 12 निष्पाप जनतेचा बळी गेलेला आहे. त्याला कारण काय आहे तर या ठिकाणी जे स्पीड ब्रेकर आहे ते स्पीड ब्रेकर न दिल्यामुळं आणि प्रत्येक वेळोवेळी PWD किंवा पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रारी करून या ठिकाणी स्पीड ब्रेकर देत नाही. देतात तर किती मोठा देतात, साधी सायकल सुद्धा अडणार नाही एवढा मोठा स्पीड ब्रेकर देतात. त्याच्यामुळे ही दुर्घटना घडते. आता ह्या जो कोणी कुठला आहे तो कुकुडण्याचा याचा सुद्धा जो काही ही अपघाती मृत्यू झालेला आहे मग या गोष्टीला जबाबदार कोण? आदिवासी समाज इथे राहतो. आदिवासी समाजाला बाकीची नियमावली माहीत नसते. पण जर फुल स्पीड ब्रेकर दिला तर गाडी थांबेल आणि गाडीचा वेग कमी असल्यामुळे अपघात होणार नाही. मग ह्या सर्व गोष्टी आदिवासी समाजाने करायचे का? बांधकाम विभाग जे आहे आम्ही किती वेळा त्यांना सांगितलं का ह्या ठिकाणी अपघात वेळोवेळी होतात. मागील काही वर्षापूर्वी सरपंच गायदोडचे या ठिकाणी असे कितीतरी बळी गेलेले आहेत. मग हे असंच आदिवासींचा मृत्यू म्हणजे खेळ आहे का? तर ह्या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजे. अन्यथा
जो कोणताही आडगाव आहे, भुवन आहे, सादडपाडा, ढोलपाडा हे परिसरातील ग्रामपंचायत आहेत पूर्ण रास्ता रोको करण्यात येईल आणि याच्या पुढील जी काही कारवाई व्हायला पाहिजे आणि जे काही या कंटेनरने या व्यक्तीचा बळी घेतलेला आहे तर या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. पोलीस प्रशासनाने अशा व्यक्तीला सोडलं नाही पाहिजे. धन्यवाद. दोघांचा अपघात झाल्यामुळं एक जागेवर मृत्यू पावला आणि एकाला उपचारासाठी आरएसमध्ये दाखल केलेला आहे. धन्यवाद. सोपान पवार, पेठ.